घाटात खासगी आराम बसचा भीषण अपघात. ब्रेक फेल झाल्यानं बस पलटी. प्रवासी थोडक्यात बचावले. विटा येथून कराडकडे निघालेल्या खासगी आराम बसचा सुरली घाटात आज सकाळी भीषण अपघात झाला. सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास घाटातील वळणावर बसचा अचानक ब्रेक फेल झाल्यानं चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटले. परिस्थितीचा गांभीर्य ओळखून चालकानं बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, मात्र वेगात असलेली बस प्रथम रस्त्यालगतच्या झाडाला धडकली आणि पुढील वळणावर जाऊन पलटी झाली. या अपघातात बसमधील 7 ते 8 प्रवासी तसेच चालक सुदैवानं बचावले. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली असून मोठी जीवितहानी टळल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस स्टेशनच्या अपघात विभागाचे कर्मचारी तसेच महामार्ग वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. सुरली घाट हा वळणाचा आणि धोकादायक घाटमार्ग मानला जातो, त्यामुळे वाहन चालकांनी वाहनांची तांत्रिक तपासणी करूनच प्रवास करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे. विशेषतः खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसची नियमित तपासणी होणं आवश्यक असल्याचंही बोललं जात आहे. न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.